तालुक्यातील तिसगाव या परिसरामध्ये बोदेगाव या परिसरामध्ये काही सराफ सुवर्णकार संघटनेचे जे काय आमचा व्यापारी बांधव आहे त्याच्याकडे बळजबरीने कुठेतरी काहीतरी एक वेगळा अन्याय करण्याचा प्रयत्न काही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आलेला आहे। आणि त्या बाबतीमध्ये ज्यावेळेला चौकशी करत असताना प्रशासनानं कुठेतरी त्या संपूर्ण बांधवांवरती कुठेतरी अन्यायकारक भूमिका घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं। आणि तशा प्रकारे घटना घडल्यानंतर कुठेतरी त्या सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रतिनिधी असतील, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील, यांच्या वतीनं कुठेतरी त्या प्रशासनाचे जे काही अधिकारी वर्ग असेल, तिथला प्रशासनाचा जो काही स्टाफ असेल, या पोलीस प्रशासनावरती जे काही अधिकाऱ्यांनी अन्याय आमच्या सराफ सुवर्णकार संघटनेवरती केलेला आहे त्या बाबतीमध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे। आणि निश्चित प्रकारे त्याच्याकरता सर्व आमचे हे व्यापारी बांधव उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना निश्चित रूपाने आपण पाहतो की या घटना फक्त इथंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी असे काही वेगवेगळे प्रकार घडतात त्याच्यामध्ये सत्यता न तपासता कुठेतरी व्यापारी वर्गाला लगेच ताबडतोब टार्गेट करण्याचा प्रयत्न हे पोलीस प्रशासनाकडनं आजच नाही तर अनेक वेळेला होत असतो। म्हणून त्या वर्गावरती कारवाई झाली पाहिजे। शेवटी कायदा हा लगेचच कायदा हातात घेणं, या व्यापाऱ्याला लगेच ताबडतोब ताब्यात घेणं, तुला जर तू आम्हाला रिकव्हरी दिली नाही तर तुला लगेच आम्ही सह आरोपी करू, जर ते व्यापारी घेतलं नसेल ही सगळी वास्तविकता तपासली गेली पाहिजे। आणि जो चोर असतो त्या चोरावर अधिकचा विश्वास पोलीस ठेवतात, ते अत्यंत म्हणजे खंत त्या व्यक्तीची वाटते। एखादा चोरी करणारा माणूस याच्यावरती विश्वास ठेवणं आणि व्यापारावर विश्वास न ठेवणं ही एक फार मोठी तफावत ही आपल्याला प्रशासनाच्या बाबतीमध्ये सातत्याने पाहायला मिळते। आजच नाही तरी वर्षानुवर्ष आपण पाहतोय की याच्यावरती आमच्या सराफ सुवर्णकार संघटना या आक्रमक पद्धतीने भूमिका मांडत असतात। त्याच्यातून अनेक वेळेला त्यांना वेगळ्या माध्यमातून सामोरं देखील जावं लागतं, पण तरी देखील सत्यता याच्यावरती ते सातत्याने प्रयत्न करतात। त्यामुळे आज देखील हे जे काही उपोषण या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावरती आमची मागणी आहे पोलीस प्रशासनाला, उद्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब हे देखील आल्यानंतर आम्ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे। नमस्ते। आपल्या बोदेगाव येथील सराफावरती झालेला अन्याय तसंच सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी आणि प्रतिष्ठित सराफ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जे आपण कारवाईसाठी मागणी करणारं जे आंदोलन आहे कालपासून आपण 29 तारखेपासून चालू केलं, तर या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आज आपल्या जिल्ह्याचे नगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप साहेब यांनी आता आपल्या आंदोलनस्थळी म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली आणि आम्ही त्यांना ही सर्व झालेली हकीकत सांगितली। ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीचं वागणं, पोलीस वर्दीचा अपमान करणारे हे अधिकारी, अशा ह्या अधिकाऱ्यांबाबत आम्ही सविस्तर त्यांच्याशी चर्चा झाली। त्यानंतर आमदार साहेबांनी या संदर्भामध्ये चौकशी करून या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे असं त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे। कारवाईसाठी तेही पुढं वरिष्ठांशी बोलतो आणि पालकमंत्र्यांशी बोलून आपण या संदर्भामध्ये निश्चितच कारवाई करू असं आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे। आज आपला दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबन करून त्यांच्यावरती FIR दाखल होऊन चौकशी करून त्यांचं बडतर्फ होत नाही तोपर्यंत हा लढा हा चालू राहील। याच पद्धतीने आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही वरिष्ठांपर्यंत न्यायालयापर्यंत ही बाजू आमची मांडू आणि यामध्ये झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध निश्चितच न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद।